हॅलो नमस्कार सर्वांना. तर तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकता. सगळीकडे जसं काही ढग असे दाटून आलेले आहेत. मला वाटतं आमच्याचकडे नाही पण महाराष्ट्रात सगळीचकडे पाऊस पडत असणार आहे आणि काही कामं पण आवरलेली नाही आहे. आणि आज आहे सुट्टी आज मिळाली अचानक शाळेला. तर म्हटलं ह्या प्रश्नपत्रिकाच काढायचं काम चालू होतं पण काही लागत नाही कशामध्ये. ते बघा घरातलं इकडचं जे आहे ते सगळं काही आवरून झालेलं आहे. सगळं जे काय आहे सगळं आवरून झालेलं आहे. पण म्हटलं स्वतःसाठी एक छोटी का होईना आपली एखादा अर्धा कप कॉफी घ्यावी. तर इथे मी ठेवलेली आहे कॉफी करायला आणि म्हटलं कॉफी पिऊन घ्यावी आणि आराम करावा. तर कॉफीमध्ये मी टाकलेली आहे माझी आवडती वेलची आणि थोडंसं जायफळ टाकलेलं आहे जेणेकरून आज थोडंसं जरा आराम कंटाळा आला आहे. झोपावं म्हटलं जरा तर जायफळमुळे छान झोप लागते. आणि बाहेरून एकदा पाहते तर पुन्हा एकदा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. तर आज काय पाऊस दिवसभर उघडेन असं काही वाटत नाही आहे. तर आज काय कामं पण खूप सारी आहेत पण असं वातावरण असलं का मैत्रिणीनं नक्कीच कंटाळा येतो. तर त्यासाठी थोडासा ब्रेक घ्यावं. कुणाकुणाला असं होतं की असं वाटतं की बाबा खूप कंटाळा आलेला आहे आणि स्वतःसाठी तो दिवस घालवावा जेणेकरून थोडीशी आराम करावा, झोप घ्यावी मस्त एखादी छान आणि मग बाकीच्या कामांना लागावं. तर चला कॉफी झालं. थोडंसं कपाटातलं पण जे काही वस्तू आहेत माझ्या त्या सगळ्या आता आज आवरून घेणार आहे. खूप अस्ताव्यस्त झालेलं आहे कपाट पण. मस्त दुधाला छान अशी उकळी फुटत आहे. आता थोड्याच वेळात कॉफी पण होईल. आज देवपूजा पण मस्त झालेली आहे एकदम छान. आणि आज फुलं पण भरपूर आली होती गार्डनमध्ये तर ती पण आज वाहिलेली आहेत. हे बघा मस्त दुधाला चांगली उकळी फुटलेली आहे. आता दूध चांगलं उकळून घेणार. बापरे. आणि आज ढग सुद्धा भरपूर वाजता तर आज ढगांचा गडगडाटही खूप आहे. पाऊस कितपत होईल सांगता येत नाही. तर मी इथे मला पाहिजे तेवढीच कॉफी घेतलेली आहे. म्हणजे एक छोटीशी कॉफीची पुडी असते ना तीच घेतलेली आहे. तर चला आता मी कॉफी बनवते